This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील काही महत्त्वपूर्ण आणि निवडक घडामोडींवर. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यासाठी मिसेस मुख्यमंत्री मैदानात उतरले आहेत. ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मिसेस मुख्यमंत्री यांचा एपीएमसी दौरा करण्यात आलाय. लता शिंदे यांनी व्यापारी आणि माथाडी वर्गाची भेट घेतली. लता शिंदे यांचे नरेश म्हस्के यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानात महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष तथा माजी मंत्री अरुणभाई गुजराती यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय. मतदानासाठी नागरिक आनंदाने मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी निघत आहेत. लोकसभेची निवडणूक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क या माध्यमातून आपण आपलं मत मतदानाच्या माध्यमातून मांडू शकतो, असं ते म्हणाले. मतदार फार आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे निघतायत. ही अत्यंत आनंददायी अशी बाब आहे. कारण ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशाची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे आणि सर्व जाती धर्मपंथाचे लोक अगदी शहरापासून निमशहरापासून तर खेड्यांपर्यंत फार चांगल्या पद्धतीने मतदान होतं आहे. मी मतदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे मताचा, त्या मताचा अधिकार वापर करून आपण लोकशाहीच्या संदर्भातले आपले जे काही म्हणणं आहे त्या या एका मताच्या माध्यमातून मांडू. भर रस्त्यात महिलांची चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चेन स्नॅचरला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. प्रभात सिंग उर्फ मदन सिंग जुनी असं या चोरट्याचं नाव आहे. तो टिटवाळा गणेशवाडी परिसरात राहतो. प्रभातनं चेन स्नॅचिंग करण्यासाठी वाशिंद येथून बाईक चोरी केली होती. त्यानंतर प्रभातनं कल्याण, डोंबिवली, विरार भागात चेन स्नॅचिंगचा धडाका लावला होता. डोंबिवलीमध्ये झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवून सापळा रचत प्रभातला बेड्या ठोकल्यात. सराईत गुन्हेगार असलेल्या प्रभात 2 वर्षापूर्वी हत्येच्या गुन्ह्यातून जामिनावर जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्यानं चेन स्नॅचिंग सुरू केली. पीएमटी कॉलनीमध्ये एका महिलेची चेन स्नॅचिंग झालेली होती. सदरच्या चेन स्नॅचिंग मध्ये तिचे रेकॉर्ड असणारा गुन्हेगार प्रभात सिंग जुन्नी याला मानपाडा पोलिसांना अटक करण्यात यश आलेले आहे. त्याच्याकडून जवळजवळ चेन स्नॅचिंग मधलं 42,000चा माल रिकव्हर करण्यात यश आलेला असून सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ 4 गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे. त्यात आणि ते गुन्हे उघडकीस आलेले आहेत. एक कोळशेवाडीचा चेन स्नॅचिंगचा गुन्हा आहे, दुसरा विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हा आहे आणि एक चोरीचा गुन्हा वासिंद पोलीस स्टेशनचा आहे. आणि सदर आरोपीवर यापूर्वी विरार पोलीस स्टेशनला मर्डरचा गुन्हा दाखल होता. मर्डरच्या गुन्ह्यामध्ये तो जवळजवळ 2 वर्ष जेलमध्ये होता. जेलमधून सुटल्यानंतर 4ही गुन्हे केलेले आहेत. आरोपीचा अंतिम कसोशीने रिमांड घेऊन सिनियर कदमानी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला. अन्य तालुक्यातही पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. ज्वारी, तीळ, भुईमूग या पिकांना सर्वाधिक फटका बसलाय. केळापूर तालुक्यातील अर्ली येथील शेतकऱ्यांनी 500 एकरात ज्वारीची लागवड केली होती. चांगले पीक येईल अशी अपेक्षा असतानाच अवकाळी पावसानं पिकांची माती केली. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील पंचनामे करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायत. शासनानं भरीव मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकरी करतायत. नमस्कार, मी वैभव कल्याणवार बोलतोय. अर्ली तालुका केळापूर. मागील 4 महिन्यापासून आम्ही ज्वारीच्या पिकामागे लागलो असता. पीक चांगलं आलं, पण आज 12 तारीख 12 मेला एवढं अवकाळी पाऊस पडला आणि आमचं ज्वारीचं काय हालत झालं. बेकार हालत आहे. इथलं शेतकरी राब रवतोय आणि अवकाळी पावसामुळे नुकसान होऊन राहिलं. शासनाचं काही लक्ष नाही. कोणी खरेदी करायला लक्ष द्यायला तयार नाही तर. आणि हे जर असंच चालू राहिलं तर याला इन्शुरन्ससुद्धा देऊन राहिला गव्हर्नमेंटचं. रब्बीसाठी घेतलं पण उन्हाळीसाठी काहीच नाही. इकडे एवढं उत्पादन काढू तेवढं उत्पादन काढू, काही कामाचं नाही आपल्याला. जेव्हा अवकाळी पावसाला एवढं नुकसान होऊन राहिलं, कोणी शासन अधिकारी आला नाही, कोणी आला नाही, काही नाही. पुरं नुकसान होऊन राहिलं शेतकऱ्याचं. आज आमच्या गावात 500 एकरचं ज्वारी पेरून असताना सुद्धा पुरं नुकसान झालेलं आहे. आणि कोणी शासन दरबारी आला नाही, काही नाही. मग याला मदत काय करावं.
आम्हाला तर काही समजून नाही राहिलं, आम्हाला काही पर्याय नाही राहिला आमच्या समोर, शेतकऱ्यांसमोर. या अवकाळी पावसानं आम्हाला वर्षभर सतवलेलं आहे आणि आता काही शासन काही मदत करेल अशी आमची इच्छा आहे. बघा हे काय अवस्था आहे, ज्वारी कशी काळी पडली आहे. मग याला शासन घेणार का, मग फेकून द्यायचं आम्ही याला? तर शासनानं काहीतरी आमच्या शेतकऱ्यांचा विचार करून काहीतरी मदत करावी अशी आमची इच्छा आहे, आता प्रामाणिक इच्छा. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस एकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी, जो है वानकर भवन दीक्षा भूमि, साउथ अंपाजरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939। विश्रांतीनंतर बघूयात उर्वरित बातम्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 13 मे रोजी संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या मतदारांनी मतदान केलेले आहे त्यांचे मनापासून अभिनंदन आणि इतर मतदारांचे स्वागत करतात. मतदान केंद्रावर या मतदानाचा हक्क बजवावा. विनंती एवढीच आहे की मतदान केंद्रावर येताना मोबाईल बंदी आहे. निवडणूक आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. आपल्या मतदानाचा अधिकार आपण बजवावा. जास्तीत जास्त मतदान आपण करावं. मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध आहे. मतदारांना कुठलीही अडचण येणार नाही. या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सक्रिय सहभागी व्हा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी औरंगाबाद बोलतोय. आज 13 मे रोजी संपूर्ण लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. इतर सर्व मतदारांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण मतदान केंद्रावर या आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा. फक्त विनंती एवढी आहे की मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी आहे. त्यामुळं मतदान केंद्र परिसरातल्या 100 मीटर परिसरामध्ये कुणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्यामुळं सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपला मोबाईल आपल्या घरी किंवा आपल्या गाडीमध्ये ठेवून यावा आणि मतदान केंद्राच्या परिसरामध्ये मोबाईल आणि इतर कुठलेही ज्वलनशील पदार्थ किंवा इतर तत्सम कुठलेही पदार्थ किंवा वस्तू घेऊन जाण्यासाठी पूर्णतः बंदी घातलेली आहे. त्यामुळं माझी आपणा सर्वांना विनम्र आवाहन असणार आहे की आपण आपले मोबाईल घरी ठेवून यावेत किंवा आपल्या गाडीत ठेवावेत. कुठलीही वस्तू मतदान केंद्रामध्ये घेऊन जाता येणार नाहीत याची आपण खबरदारी घ्यावी आणि निवडणूक विभाग आणि प्रशासनाला आपण सहकार्य करावं आणि आपल्या मतदानाचा अधिकार आपण बजवावा. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी आपण सर्वांनी सामोरं यावं. मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आपण आपली सर्व कामं बाजूला ठेवा आणि या लोकशाहीच्या आजच्या या मतदानाच्या महोत्सवामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हा. धन्यवाद. आणि राजन विचारे यांनी आपल्या प्रचारादरम्यान शिंदे गटाचे ब्रह्मांड येथील शाखा प्रमुख बिंदू मडवी यांची शाखेच्या आत जाऊन भेट घेतली. मडवी यांनी देखील राजन विचारे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आणि यासह महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण. वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर.